नमस्कार मित्रांनो, स्मार्ट मनी सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. सर्वात प्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला. 2026 मध्ये तुम्ही नक्कीच प्रॉफिटेबल होशाल. जे काही ट्रेडर ही व्हिडिओ पाहत आहे, मी नक्की सांगतो 2026 मध्ये तुम्ही प्रॉफिटेबल होशाल. तुम्हाला फक्त ही जी सिरीज आहे, ही सिरीज स्टेप बाय स्टेप पाहायची आहे, व्यवस्थित नोट्स काढायच्या आहे आणि फक्त प्रॅक्टिस करायची आहे. मित्रांनो, ही व्हिडिओ मी 1 तारखेला शूट करत आहे आणि 2 ते 3 तारखेच्या आसपास मी ड्रॉप करण्याचा ट्राय करेल. जर सपोज 2-3 तारखेला नाही ड्रॉप झाली तर 5 तारखेपर्यंत ही व्हिडिओ नक्कीच ड्रॉप केली जाईल. मित्रांनो, एसएमसी सिरीज मधला ना हा खूप डिमांडेड टॉपिक आहे. का डिमांडेड टॉपिक आहे? कारण या टॉपिक शिवाय मार्केटमध्ये काही नाहीच आहे. भले तुम्हाला स्ट्रक्चर समजलं, तुम्हाला पूर्णपणे मॅपिंग करता येते, पण हा जर टॉपिक तुम्हाला समजला नसेल ना तर खूप गोष्टी अर्धवट असणार आहे आणि अपूर्ण असणार आहे. कारण एक गोष्ट सिंपल आहे, जर तुम्हाला फ्यूल काय मार्केटचं हे समजलंच नाही तर तुम्हाला कधीच एक मोठी मुवमेंट पकडता येणार नाही. म्हणजे आजचा जो टॉपिक आहे ना तो आहे लिक्विडिटी. लिक्विडिटी टॉपिक म्हटलं की लोकांना फक्त एकच माहिती आहे, स्विंग हाय किंवा स्विंग लो आणि साध्या भाषेमध्ये स्टॉप लॉस हंटिंग. बाकी दुसरं काही माहीतच नाही. याच्या व्यतिरिक्त खूप ट्रॅपिंग एवढा एक शब्द माहीत आहे. आणि काही लोक लिक्विडिटीला डायरेक्टली इग्नोर करतात. का? बिकॉज त्यांना समजतच नाही. हे पहा, समजावणारा जर चांगला असेल तर टॉपिक तुम्हाला एकदम सिंपल वेमध्ये समजेल. चला, सर्वात पहिल्यांदा लिक्विडिटी काय असते ना हे तुम्हाला मी समजून सांगतो. मित्रांनो, तुमच्या समोर 2 इमेजेस आहे, ठीक आहे. आता एका इमेजमध्ये जर तुम्ही बघितलं तर कारचा फोटो आहे. नंबर 1 वरती तुम्हाला कार पाहायला भेटत आहे आणि नंबर 2च्या फोटोमध्ये तुम्हाला पाहायला भेटत आहे एक पेट्रोल पंप. एक कार चालण्यासाठी तिला कसली गरज आहे? तिला गरज आहे फ्यूलची. जर कारमध्ये फ्यूल टाकलंच नाही तर ही कार मुवमेंट करेल का? नाही करणार. ही ना पुढे जाणार आहे ना मागे जाणार आहे. पण जर आता कारमध्ये तुम्ही फ्यूल लोड केलं, म्हणजे तुम्ही कारमध्ये फ्यूल टाकलं तर तुमची कार मूव्ह करेल, ती पुढे पण जाईल मागे पण जाईल. म्हणजे एका कारला मूव्ह करण्यासाठी गरज पडते फ्यूलची. मग ते डिझेल असेल, पेट्रोल असेल, XYZ असेल. विदाऊट डिझेल कार मूव्ह होऊ शकत नाही. विदाऊट पेट्रोल बाईक मूव्ह करू शकत नाही. का? कारण हे एक इंधन आहे आणि जेव्हा इंधन त्या इंजिनमध्ये टाकलं जातं त्यानंतरच हे इंजिन काय करतं? मूव्ह करतं. आणि सेम ॲज इट इज हीच गोष्ट मित्रांनो तुम्हाला इथे समजून घ्यायची आहे. जर मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट येत असेल, एकदम बल्क, ठीक आहे, एकदम मोठी मुवमेंट येते, प्राइस या पद्धतीने मूव्ह करते, तर एवढ्या मोठ्या मुवमेंटच्या मागचं कारण काय असतं? मोठा पैसा मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होणं, म्हणजे लिक्विडिटी. जेव्हा मार्केटला एक अशी मुवमेंट करायची असते ना तर ही मोठी मुवमेंट कंप्लीट करण्यासाठी मार्केटला सुद्धा फ्यूलची गरज पडते आणि त्याच फ्यूलला सिंपल भाषेमध्ये म्हटलं तर लिक्विडिटी. आता ती लिक्विडिटी कशी असते, कुठे असते, कशा पद्धतीने, हे सगळं काय आपण समजून घेणार आहे. पण तुम्हाला हे समजून घ्यायचंय, जर ऑपरेटरला, बँक्सला, इन्स्टिट्यूटला या पद्धतीने एक शार्प मोठी मुवमेंट प्राइसमध्ये घेऊन यायची असेल तर त्यांना सर्वात पहिल्यांदा काय करावं लागतं? मागे असलेल्या लिक्विडिटी सोबत डील करावी लागते. आणि मागे असलेल्या लिक्विडिटी सोबत डील होणं म्हणजे काय? की मार्केट काय करत आहे? फ्यूल टाकत आहे. आणि हे फ्यूल म्हणजे काय आहे? स्टॉप लॉस हंटिंग, ज्याला म्हटलं जातं लिक्विडिटी. नवीन ऑर्डर जर फिल झाल्या तर प्राइस अप जाईल. नवीन ऑर्डर फिल झाल्या तर प्राइसमध्ये एक मोठी सेलिंग येईल. आणि या नवीन ऑर्डर कशा फिल करायच्या? बायची ऑर्डर फिल करण्यासाठी सेलर हवे आणि सेलची ऑर्डर फिल करण्यासाठी बायर्स हवे. म्हणजे विदाऊट लिक्विडिटी प्राइस मूव्ह करू शकत नाहीये आणि लिक्विडिटीचं तुम्हाला पूर्णपणे नॉलेज असलं पाहिजे. आता मार्केटमध्ये स्विंग हाय आणि स्विंग लो 2 टाईपच्या लिक्विडिटी नसतात. खूप सारे टाईप आहे लिक्विडिटीचे आणि ते सगळे जे टाईप्स आहे ना हे आपल्याला समजून घ्यायचे आहे. आता टाईप्स म्हटलं तर लिक्विडिटीचे कोणकोणते टाईप्स आहे हे पहा मित्रांनो, मी तुमच्यासाठी लिक्विडिटीचे पूर्ण एवढे टाईप्स तुम्हाला शिकवणार आहे. नंबर 1 वरती असते बाय साइड लिक्विडिटी, त्यानंतर सेल साइड लिक्विडिटी. आपण बॉस, चॉक, आयडियम हे सगळे काही टॉपिक शिकलो, यांची सुद्धा लिक्विडिटी असते. बॉसची लिक्विडिटी मार्केटमध्ये, चॉकची लिक्विडिटी आहे, आयडियमची लिक्विडिटी, ठीक आहे. त्यानंतर मार्केटकडे एक्सटर्नल लिक्विडिटी असते, म्हणजे डेली टाइम फ्रेमच्या कॅन्डलच्या हायलोवरती लिक्विडिटी, वीकली हायलोवरती लिक्विडिटी असते, इवन मंथली हायलोज असतात
त्यावरती सुद्धा मोठी लिक्विडिटी रेस्ट करत असते. मार्केटमध्ये इंजिनियर लिक्विडिटी फॉर्म होते, देन टाइम बेस लिक्विडिटी आहे ज्याला ड्रॉन लिक्विडिटी असं म्हटलं जातं. त्यानंतर मार्केटमध्ये इक्वल हाय इक्वल लोची लिक्विडिटी असते. याच्या व्यतिरिक्त नॅरो रेंजची लिक्विडिटी तयार होते. याच्या व्यतिरिक्त लिक्विडिटी पूल तयार होतात ज्याला आपण चार्ट पॅटर्न मध्ये शिकतो. आणि त्यानंतर आहे सेशन किल झोन लिक्विडिटी जी खूप बेस्ट काम करते. तर लिक्विडिटीचे एवढे सर्व मुद्दे आहे आणि प्रत्येक मुद्द्याचा एक सेपरेट भाग आहे, एक सेपरेट पार्ट आहे. आणि ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्ही शिकले ना, अर्थात तुम्हाला लिक्विडिटी काय एक्झॅक्टली हे तुम्हाला पूर्णपणे समजेल. चला आता सिंपल भाषेमध्ये आपण एकदा ना लिक्विडिटी कशी काम करते, इवन लिक्विडिटी कशी रेस्ट करते हे समजून घेऊया. मित्रांनो, आता लिक्विडिटी शिकण्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट मी समजून सांगतो, ठीक आहे. हा शब्द जर तुम्हाला व्यवस्थित समजला, या शब्दाचा अर्थ तुम्हाला व्यवस्थित समजला तर पुढे सगळ्या गोष्टी खूप इझी असतील, ठीक आहे. एक एक्झाम्पल, सपोज टाटा मोटर कंपनीचे मी 100 शेअर परचेस केले, म्हणजे 100 शेअर मी बाय केले, ठीक आहे. असं समजा टाटा मोटर कंपनीचे मी 100 शेअर बाय केले. आता या 100 शेअरला मला चालू आहे प्रॉफिट. प्रॉफिट नंतर मला काय करायचं आहे, या 100 शेअरला सेल करायचं आहे. सर्वात पहिल्यांदा मी टाटा मोटरचे 100 शेअर विकत घेतले. विकत घेतल्यानंतर मला प्रॉफिट चालू आहे आणि आता प्रॉफिट मला बुकिंग करायची आहे, म्हणून हे 100 शेअर जे काय आहे ना हे करायचे आहे मला सेल. सर्वात पहिल्यांदा मी मार्केटमध्ये कोण होतो, बायर होतो, ठीक आहे. त्यानंतर मला मार्केटमध्ये आता कोण व्हावं लागेल, सेलर. का, कारण मी बाय केलं, त्यानंतर मला प्रॉफिट झालाय आणि आता तो प्रॉफिट बुक करायचा आहे, म्हणून मला ते कॉन्ट्रॅक्ट काय करावं लागतं, सेल करावं लागतं, बरोबर. मी सर्वात प्रथम होतो बायर, त्यानंतर मी झालो सेलर. मला सेल करायचंय म्हणजे ते इमिडिएटली सेल होईल का, बिलकुल पण नाही होणार. आता याच एक्झाम्पलमध्ये काही गोष्टी आपण ऍड करूया. जसं की हे जे 100 शेअर मी बाय केले होते ना, हे मी विकत घेतले होते 700 रुपयाच्या रेटमध्ये, म्हणजे एका शेअरची प्राइस होती 700 रुपये. आणि असे मी 100 शेअर बाय केले, म्हणजे लगभग हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे मला इथे बसलं 7,000 रुपयांना. 7,000 रुपयांमध्ये मी 100 शेअर विकत घेतले आणि एका शेअरची जी प्राइस आहे ती प्राइस किती आहे, 700 रुपीज, ठीक आहे. आता 700 रुपीज नंतर काय झालं, मला झाला प्रॉफिट. 700 रुपयाचा जो शेअर आहे हा गेला एक शेअर 750 रुपयांवरती, म्हणजे प्रत्येकी शेअर मागे मला किती रुपये भेटत आहे, 50 रुपीज भेटत आहे. आणि माझ्याकडे किती शेअर आहे, असे 100 शेअर आहे, म्हणजे मला एक चांगला प्रॉफिट होतोय. प्रत्येक शेअर मागे मला 50 रुपये भेटत आहे. आता मला ती विकायची आहे. जेव्हा मी परचेस केलं तेव्हा रेट होता 700 रुपये आणि आता मी सेल करत आहे तर त्या एका शेअरचा रेट आहे 750 रुपये. पण हे 100 शेअर तेव्हाच विकले जातील जर मार्केटमध्ये त्या पर्टिक्युलर टाइममध्ये कोणताही पर्सन इमिडिएटली 750 रुपयाला बायची लिमिट लावून बसलेला असेल. म्हणजे सपोज मी आज 12 वाजता सकाळी 12 वाजता मी सेलची ऑर्डर प्लेस केली, 750 रुपयाला एक शेअर मला विकायचा आहे, ठीक आहे. आणि करंट प्राइस आता 750 चालू आहे. पण हा एक शेअर तेव्हाच विकला जाईल जर समोर एखादा व्यक्ती 750 रुपयांना परचेस करण्यासाठी अवेलेबल असेल तर. म्हणजे मी बायर होतो, त्यानंतर मी कोण झालो, सेलर झालो. पण माझी सेलची ऑर्डर तेव्हाच कंप्लीट होईल जर मार्केटमध्ये कोणीतरी बायर उपलब्ध असेल तर. म्हणजे मला सेल करायचं तर कोणीतरी त्या टाइमला विकत घेणार आपण असला पाहिजे. मग अशीच गोष्ट आता पहा, जेव्हा मी हे 100 शेअर बाय केले होते तेव्हा पण मार्केटमध्ये कोणीतरी सेलर होता विकणारा 700 रुपयाला, म्हणून मला ते 700 रुपयाला भेटले. यावरून काय समजतं, एकच गोष्ट, नेहमी मार्केटमध्ये डील कशी चालते. जर एखादा व्यक्ती बायर आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला मार्केटमध्ये काही बाय करायचं आहे, तर या व्यक्तीला बाय करण्यासाठी समोरून एका व्यक्तीने कॉन्ट्रॅक्ट सेल पण केलं पाहिजे. आणि एखाद्या व्यक्तीला कॉन्ट्रॅक्ट सेल करायचे तर समोरून कोणीतरी ते कॉन्ट्रॅक्ट बाय पण केलं पाहिजे. तर मार्केटमध्ये ही सायकल कंटिन्यू चालते.
बायची ऑर्डर फिल करण्यासाठी सेलर हवे आणि सेलची ऑर्डर फिल करण्यासाठी बायर हवे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, बायची ऑर्डर फिल करण्यासाठी सेलर हवे, सेलची ऑर्डर फिल करण्यासाठी बायर्स हवे. चला आता आपण लिक्विडिटीला समजून घेऊया. हे तर खूप लोकांना माहित आहे की प्राइस या पद्धतीने डाऊन आलेली आहे, हा हाय पॉइंट आहे, इथे प्राइस अप गेल्यानंतर रिव्हर्स येते आणि हीच लिक्विडिटी आहे. पण का रिव्हर्स येते, मेन लॉजिक काय आहे? एवढा सोप्पा आहे का लिक्विडिटी पार्ट? आणि एवढा सोप्पा असता तर मग सगळ्यांनीच डेली बेसिसवरती याचा वापर केला असता. ठीक आहे, लिक्विडिटी जी तयार होते ना ही दोन प्रकारे काम करते, एक स्वीप बेस आणि एक रन बेसिसवरती. एक ब्रेकआउटच्या ऑर्डर फिल करण्यासाठी आणि एक रिव्हर्सलसाठी. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहे. ठीक आहे, सपोज आता ही लिक्विडिटी समजून घेण्यासाठी आपण काय करूया, काही एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, थोड्याशा सिंपल भाषेमध्ये एक्झाम्पल सोबत समजून घेऊ म्हणजे तुम्हाला लिक्विडिटी इज वेमध्ये समजेल. सपोज ए नावाचा व्यक्ती आहे, त्याने इथे या लेवलवरती 1000 करोडच्या बाय ऑर्डर प्लेस केलं लिमिटने. ए नावाच्या व्यक्तीने 1000 करोडच्या बाय ऑर्डर प्लेस केला इथे लिमिटने. सेम बी नावाचा व्यक्ती आहे, त्याने इथे 2000 करोडच्या ऑर्डर प्लेस केल्या लिमिटवरती. ठीक आहे, बँक्स असेल, इन्स्टिट्यूट असेल, ऑपरेटर असेल, ठीक आहे, हेज फंड असेल, यांच्या ऑर्डर इमिडिएटली कधीच फिल होती नाही. आपण नॉर्मली ट्रेड करताना एक शेअर विकत घेतो, 2 शेअर विकत घेतो, एखादा स्टँडर्ड लॉट घेतो, मिनी मायक्रो या पद्धतीने. पण जेव्हा एक इन्स्टिट्यूट मार्केटमध्ये ट्रेड करते, यांच्या टर्मिनलला 1 आणि 2 अशी लॉट पंच नाही होती. यांची जी क्वांटिटी आहे ना करोडोंमध्ये असते. आणि करोडोंमध्ये क्वांटिटी जर फिल करायची असेल तर करोडोंमध्ये विकणारे पण हवे, विकत घेणारे पण हवे. म्हणजे त्यांना जर सेल करायचं तर समोर त्यांच्या कोण हवे असले पाहिजे, बायर्स ऑर्डर फिल करण्यासाठी. आणि त्यांना बाय करायचं त्यांच्या समोर विकणारे पण तेवढ्याच क्वांटिटीमध्ये असले पाहिजे. म्हणूनच प्राइस काय करते, इमिडिएटली मोठा एकदम मोठी मुवमेंट येते, एका डायरेक्शनमध्ये एक मोठी मूव करते प्राइस. कारण इम्बॅलन्स तयार होतो, त्यांच्या ऑर्डर्स फिल करण्यासाठी तेवढा व्हॉल्यूम मार्केटमध्ये नसतो, किंवा सिंपल भाषेमध्ये रिटेलरकडे तेवढा व्हॉल्यूम नसतो. आता साध्या भाषेमध्ये एक ए नावाची फर्म आहे आणि एक बी नावाची फर्म आहे. ए नावाच्या फर्मने 1000 करोडची क्वांटिटी लिमिटवरती प्लेस केली, बी नावाच्या फर्मने 2000 करोडची क्वांटिटी प्लेस केली. सपोज इथे प्राइस ओपन झाली, इथून प्राइस हळूहळू खाली येत आहे. आता सिंपल आहे, प्राइस खाली येते म्हटल्यानंतर मार्केटमध्ये सेलर असणार आहे. प्राइस ओपन झाली, मार्केट या पद्धतीने डाऊन ट्रेंडमध्ये चाललंय. प्राइस डाऊन ट्रेंड फॉलो करत खाली चालली म्हणजे ह्या स्ट्रक्चरमध्ये विकत घेणारे कमी आणि विकणारे जास्त आहे. म्हणजे हा जो ट्रेंड आहे, हा ट्रेंड कोणी बनवला आहे, सेलरने बनवला आहे. सेलरने विकलं म्हणून प्राइस हळूहळू खाली चालली. व्यवस्थित समजून घ्या. आणि खाली 1000 करोडच्या ज्या काही ऑर्डर आहे ना, या सगळ्या बायची ऑर्डर आहे. आणि त्या पण कशा आहे मित्रांनो, त्या आहे लिमिटवरती. सेलिंग स्टार्ट झाली, प्राइस या पद्धतीने डाऊन चालली, हळूहळू हे सेलर प्राइसला खाली घेऊन येतात आणि प्राइस एंटर झाली त्या झोनमध्ये जिथे 1000 करोड क्वांटिटी बायच्या लिमिटसाठी लावलेली आहे एका ए नावाच्या फर्मने. जशी प्राइस इथे येते, आता विकणारे सेलर किती आहे मेन गोष्ट. ठीक आहे, आपण एक्झाम्पल समजून घेत आहे. असं समजूया, विकणारे जे लोक आहे ना, हे आहे 500 करोड. म्हणजे 500 करोडचे कॉन्ट्रॅक्ट मार्केटमध्ये सेलिंगचे ओपन आहे. आणि हे 500 करोड कॉन्ट्रॅक्ट ओपन झाल्यामुळे इथून प्राइस इथपर्यंत पोहोचले. खाली तर बायच्या लिमिट लावलेल्या 1000 करोडच्या आणि मार्केटमध्ये सेलरने 500 करोडचं कॉन्ट्रॅक्ट ओपन केलं सेलचं. सेलचं कॉन्ट्रॅक्ट ओपन झाल्यामुळे इथून प्राइस खाली येते बायच्या लिमिटपर्यंत. आता जेव्हा बायच्या लिमिटपर्यंत सेलर पोहोचतात, इथं ट्रान्झॅक्शन स्टार्ट होतात. जसं गाडीमध्ये फ्यूल टाकलं जातं ना, तसं इथं ट्रान्झॅक्शन स्टार्ट होतं. का? बिकॉज सेलर आले, खाली लिमिट लावलेलं आहे सगळ्या बायच्या. सेलर आणि बायर एका जागेवरती मीट झाले आणि इथे चालू होते एक स्ट्रॉंग फाईट. आता फाईट कशी? आपण बघितलं 1000 करोडच्या लिमिट लावलेलं आहे. सेलरने सेलच्या पोझिशन ओपन केला 500 करोडच्या. 1000 करोडमधून काय झालं, 500 करोडच्या ऑर्डर झाल्या फिल. आणि 500 करोडच्या ऑर्डर जशा फिल झाल्या, या सेलिंगचा प्रेशर पूर्णपणे संपला. कारण सेलरच्या अगेन्स्ट बायरने इमिडिएटली बाय केलं. 1000 करोडच्या क्वांटिटी ऑलरेडी लिमिटवरती होत्या. 500 करोड सोबत 500 करोड फिल झाल्या. आता जेव्हा 500 सोबत या 1000 मधल्या 500 फिल झाल्या मार्केटमध्ये, तरीही 500 करोडच्या ऑर्डर बाकी आहे बायरच्या. कारण बायरने 1000 करोडचं कॉन्ट्रॅक्ट
साईन केलं होतं आणि त्याच्या अगेन्स्ट फक्त सेलरचे 500 करोडचे कॉन्ट्रॅक्ट ओपन झाले होते, म्हणून तेवढं कॉन्ट्रॅक्ट साईन झालं. आणि ही जी व्हॅल्यू आहे ना, ही मार्केटमध्ये अजून पण तशीच आहे. जशी प्राइस इथे आली, इथे आल्यानंतर जसं सेलर बायर सोबत एकत्र झाले, ठीक आहे, हे जे 500 करोड सेलरच्या ऑर्डर आणि या 1000 मधल्या 500 एकत्र झाल्या, ही सेलची प्राइस इथे स्टॉप घेते आणि बायर्स याच्या अगेन्स्ट बाय करणं स्टार्ट करतात. ही प्राइस इथून युटर्न घेते आणि युटर्न घेऊन ही प्राइस अप जाणं स्टार्ट करते. प्राइस अप गेली, आपल्याला दिसलं काय दिसलं की मार्केटने एक इथे तयार केला लो, बरोबर, मार्केटने एक लो तयार केला. पण त्या लो मागचं रिझन काय आहे? 1000 करोड ऑर्डर मार्केटमध्ये होत्या लिमिटवरती, 500 करोड कॉन्ट्रॅक्ट ओपन झाले होते सेलिंगचे, म्हणून प्राइसने तेवढे कॉन्ट्रॅक्ट फिल केले आणि इमिडिएटली पंप आला. अजूनही मार्केटमध्ये इथे या लेवलपाशी 500 करोडचे कॉन्ट्रॅक्ट बाकी आहे बाईंगचे, जे फिल झालेले नाहीये. मग जे उरलेल्या ऑर्डर्स आहे ना, हीच मार्केटची काय असते, पेंडिंग ऑर्डरची लिक्विडिटी, जी प्राइसला पुढे फिल करायची असते. पण आता ही फिल कशी होते ते पण व्यवस्थित समजून घ्या. ही बायची प्राइस अप गेली, अप जाऊन काय करते, हे बायर्स मीट होतात सेलर सोबत. आता टॉपवरती 2000 करोडचे कॉन्ट्रॅक्ट ओपन आहे, कसले, सेलचे, आणि बॉटम पासून जे कॉन्ट्रॅक्ट साईन झाले हे सपोज 500 करोडचे, अप जाताना काही कॉन्ट्रॅक्ट साईन झाले असेल, असं आपण लगभग पकडूया. बाईंगचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ना, हे 1000 करोडचे झाले आणि प्राइस पोचली त्या बी नावाच्या फर्मच्या लेवलपर्यंत. आता इथे गेल्यानंतर काय होतं, 1000 करोड बाईंगचे कॉन्ट्रॅक्ट, 2000 करोड सेलिंगचे कॉन्ट्रॅक्ट एकमेकांना ट्रिगर होतात. ट्रिगर झाल्यानंतर काय होतं, बायरचा प्रेशर एकदम संपतो आणि सेलरचा प्रेशर अचानक इन्क्रीज होतो आणि बाईंगची प्राइस तिथे गेल्यानंतर काय होते, एकदम स्टॉप होते आणि स्टॉप होऊन ती प्राइस या पद्धतीने खाली मूव्ह करणं स्टार्ट करते. का प्राइस खाली आली? बिकॉज इथून जी बाईंग झाली, मिडलला जे काही लोकांनी बाय करणं स्टार्ट केलं, हे सगळे मिळून बाईंगचे कॉन्ट्रॅक्ट फक्त मार्केटमध्ये 1000 करोडचे झाले आणि याच्या अगेन्स्ट ऑलरेडी मार्केटमध्ये 2000 करोडचं कॉन्ट्रॅक्ट साईन झालेले, लिमिटवरती प्लेस झालेले, म्हणून 1000 फिल झाले. उरलेल्या 1000 करोड ज्या सेलच्या ऑर्डर होत्या ना, इथे या उरलेल्या 1000 करोड सेलच्या ज्या काही ऑर्डर होत्या, त्यामुळे प्राइस काय झाली, डाऊन साईडला आली, शार्प फॉल झाला. आता व्यवस्थित समजून घ्या. सर्वात पहिल्यांदा इथून जी प्राइस अप गेली ती का गेली, सेलच्या ऑर्डर कमी होत्या, ठीक आहे, आणि त्याच्या अगेन्स्ट बायच्या ऑर्डर जास्त होत्या, ठीक आहे. अजूनही इथे बघितलं तर मार्केटमध्ये किती करोडची ऑर्डर बाकी आहे, 500 करोडची ऑर्डर बाकी आहे. प्लस पॉईंट इथून मार्केटमध्ये कितीची बाईंग झाली, 500 करोडची प्लस 1000 करोडची, या पद्धतीने बाईंग झाली, ठीक आहे. म्हणजे ज्यांनी इथे बाय केलं, आता ते लोक काय करतात, या लेवलच्या खाली त्यांचे लावतात स्टॉप लॉसेस. कोण? बायर. बायर या लेवलच्या खाली त्यांचे प्लेस करतात स्टॉप लॉसेस. प्लस मार्केटमध्ये इथून काय झाली, सेलिंग झाली, म्हणजे कोण आले, सेलर आले. आता सिंपल फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटमध्ये 500 करोडच्या ज्या काही ऑर्डर्स होत्या ते या लोच्या खाली पेंडिंग आहे. ही प्राइस या पद्धतीने इथे आली, जशी प्राइस इथे येते या लोच्या खाली जाते. लोच्या खाली गेल्यानंतर काय होतं, जे अर्ली बायर्स होते त्यांना प्राइस करून टाकते इथे स्टॉप आउट. म्हणजे ज्यांनी बाय केलं त्यांनी खाली स्टॉप लॉस लावलं स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी, ठीक आहे. बारचे स्टॉप लॉस हिट झाले म्हटल्यानंतर बार कोण होणार आहे, सगळे सेलर. जसं मी पहिल्यांदा समजून सांगितलं, एकाने बाय केलं त्यानंतर त्याला ते कॉन्ट्रॅक्ट एक्झिट करायचं, म्हणजे तो सेलर होणार. तर इथे बाय करणारे जे होते ते सेलर झाले, प्लस मार्केटमध्ये हे कोण आले, सगळे सेलर आले. एवढे सगळे सेलर जेव्हा एकत्र होतात ना, त्याच्या अगेन्स्ट जर मार्केट मेकरला ट्रेंड अप ठेवायचं आहे तर हे काय करतं, या लोच्या खाली त्यांचे 500 करोडचे कॉन्ट्रॅक्ट साईन नव्हते झाले, ते कॉन्ट्रॅक्ट प्लस अजून काही क्वांटिटी इकडे करतात प्लेस, ज्यामुळे ही प्राइस खाली आल्यानंतर या लिक्विडिटी सोबत डील करते आणि इथून स्ट्रक्चर बदलून पुन्हा अप ट्रेंडला पुढे कंटिन्यू करते. खूप साधी सिंपल गोष्ट. जसं की प्राइस या पद्धतीने डाऊन आली, प्राइस या पद्धतीने अप गेली, हा लो पॉइंट आहे. इथं काही लोकांनी बाय केलेला आहे, या लोच्या खाली बाहेर काय लावतो, त्याचा स्टॉप लॉस लावतो, ठीक आहे. या लो पॉइंटच्या खाली बाहेरने स्टॉप लॉस लावलेला आहे. ही प्राइस खाली आली, मार्केटमध्ये ऑलरेडी कोण आहे, हे सेलर आहे. प्लस इथे जे काही बायर्स होते त्या बायरचे स्टॉप लॉसेस हिट झाले, बायर पण कोण बनतात, सेलर बनतात. आणि मार्केट मेकर खाली पाहतात एखादा ऑर्डर ब्लॉक आणि त्या ऑर्डर ब्लॉक पासून या लिक्विडिटीच्या बेसवरती
नवीन कॉन्ट्रॅक्ट साईन करतात आणि इथून प्राइस करते कॅरेक्टर चेंज आणि त्यानंतर मार्केटमध्ये इथून येते एक स्ट्रॉंग रिव्हर्सल. मग लिक्विडिटी काय आहे? एक फ्यूल आहे आणि ह्याच लिक्विडिटीला आपल्याला डीपमध्ये समजून घ्यायचं आहे, कारण आपल्याकडे खूप सारे टॉपिक आहे आणि या सगळ्या टॉपिकला आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यायची आहे, स्टॉप लॉसेस का हंट केले जातात, का लोच्या खाली गेल्यानंतर प्राइस रिटर्न येण्याचे जास्त चान्सेस असतात किंवा हायच्या वरती गेल्यानंतर रिटर्न येण्याचे जास्त चान्सेस असतात. ठीक आहे, पुन्हा एकदा ही गोष्ट समजून सांगतो. जसं प्राइस या पद्धतीने अप गेलेली आहे, प्राइस डाऊन येते, इथं सेलरने काय केलं? सेल केलं. बायरने प्राइसला अप पाठवलं, त्याच्या अगेन्स्ट सेलच्या ऑर्डर लागल्या होत्या म्हणून सेलच्या ऑर्डर फिल झाल्या आणि प्राइस खाली आली. मार्केटने सपोज ट्रेंड काय केला? चेंज केला. ठीक आहे, ट्रेंड बदलला. सपोज इथं लिमिट्स लावलेल्या होत्या, या लिमिट्स या बायरने काय केल्या? अप जाऊन फिल केल्या. आता जेवढे इथून बायर्स अप गेले तेवढ्या इथे सेलच्या ऑर्डर फिल झाल्या. मार्केट मेकरच्या काही ऑर्डर्स इथे पेंडिंग असतात. ऑर्डर पेंडिंग असेल तर मार्केट मेकर पुन्हा प्राइसला अप पाठवतात. पुन्हा प्राइस अप गेली म्हणजे कोण गेले? मार्केटमध्ये सगळे प्राइसला अप घेऊन हे बायर्स प्राइसला अप घेऊन गेले. ठीक आहे, आता पहा, जास्त बायर आले तर जास्त सेलरचे ऑर्डर फिल होतील. प्लस इकडे काही ऑर्डर जर पेंडिंग असेल, इथं लोकांनी काय केलं होतं? सेल केलं होतं आणि सेलरचा जर स्टॉप लॉस हिट झाला तर सेलर कोण बनेल? बायर. म्हणजे याच्या अबोव प्राइस पुन्हा आल्यानंतर हे सेलर पण बायर बनतात. प्लस इथून पण बाईंग आली आणि पहिल्यांदा सेलच्या तेवढ्या ऑर्डर फिल करताना आल्या म्हणून मार्केट मेकर इथे नवीन ऑर्डर फिल करून घेतात आणि त्यानंतर ही प्राइस कुठे जाते? स्ट्रॉंगली डाऊन जाते. सर्वात प्रथम मोठी मुवमेंट न येण्याचं रिझन काय होतं? बायर्स कमी होते म्हणून मार्केट मेकरने काय केलं? पुन्हा प्राइसला अप पाठवलं. पुन्हा काही बायर्स गोळा केले, रिटेलरला बाईंग दाखवली, त्यांना बाय करायला मजबूर केलं. इथे सेलर जे होते त्यांना स्टॉप लॉस हंट केले, त्यांचे स्टॉप लॉसेस हंटिंग झाली. त्या सेलरला बायर बनवलं. हे बायर्स इथे असणारे सेलरला ब्रेकआउटवरती बायर आणि यांच्या अगेन्स्ट नवीन ऑर्डर काय झाल्या? मार्केटमध्ये साईन झाला, कॉन्ट्रॅक्ट नवीन साईन झालं. यालाच म्हटलं जातं की लिक्विडिटी हंट करून म्हणजे स्टॉप लॉसेस हंट करून नवीन ऑर्डर फिल करणं आणि नंतर एक मोठी डायरेक्शनल मुवमेंट येणं. आणि हीच गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे की एका मोठ्या मुवमेंटसाठी मार्केट मेकरला या स्टॉप लॉसेसची गरज का पडते, कुठे लिक्विडिटी रेस्ट करते आणि कुठे लिक्विडिटी रेस्ट करत नाही, कोणती लिक्विडिटी व्हॅलिड असेल, कोणती लिक्विडिटी व्हॅलिड नसेल, कोणत्या लिक्विडिटीवरती आपल्याला ट्रेड करायचे आहे आणि लिक्विडिटी स्वीप कशी होते, लिक्विडिटी रिव्हर्सल पॅटर्न कसा आहे, लिक्विडिटी स्वीप झाली किंवा रिव्हर्स झाली कन्फर्मेशन कसं घ्यायचं आणि एंट्री कशी करायची. तर आता आपण स्मार्ट मनीचं स्ट्रक्चर प्लस स्मार्ट मनीचा हा लिक्विडिटी पॅटर्न यासोबत मार्केटला अजून डीपमध्ये शिकणार आहे. जर तुम्ही बॉस स्टॉक आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग नसेल शिकले तर यूट्यूबवरती ऑलरेडी हे व्हिडिओज टाकलेले आहे, हे तुम्ही अगोदर व्यवस्थित पहा. ठीक आहे, आणि जर तुम्हाला जस्ट लिक्विडिटी काय आहे हे जर समजलं असेल तर आता आपण हे सगळे काही टॉपिक समजून घेऊया. फ्रेंड्स, सर्वात पहिल्यांदा आपण BSL म्हणजे बाय साईड लिक्विडिटी काय असते हे समजून घेऊया. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, बाय साईड लिक्विडिटीचं काम काय असतं? डाऊन ट्रेंडला पुढे कंटिन्यू करणं. म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड चाललेला असेल आणि या डाऊन ट्रेंडमध्ये विकनेस आली, ठीक आहे, तर डाऊन ट्रेंड कंटिन्यू करण्यासाठी मार्केट मेकर काय करतात? बाय साईड लिक्विडिटीचा वापर करतात आणि याच बाय साईड लिक्विडिटीच्या बेसवरती हे नवीन ऑर्डर्स विकत घेतात. मग एक स्मार्ट मनी ट्रेडर काय करतो? नेहमी जेव्हा डाऊन ट्रेंड चालला असेल या डाऊन ट्रेंडमध्ये बाय साईड लिक्विडिटी मार्क करतो आणि जर त्याला बाय साईड लिक्विडिटीवरती कोणतंही चांगलं स्ट्रक्चर मिळालं तर तो पुन्हा एक सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी पाहतो. चला सर्वात पहिल्यांदा आपण BSL म्हणजे काय हे समजून घेऊया. ठीक आहे, BSLचं मीनिंग काय आहे? सर्वात पहिल्यांदा मार्केटमध्ये असतात सेलर, सेलरचे स्टॉप लॉसेस हंट केले जातात. स्टॉप लॉसेस हंट झाल्यानंतर सेलर कन्वर्ट होतात बायरमध्ये आणि जसे सेलर बायरमध्ये कन्वर्ट होतात त्यानंतर त्यांच्या अगेन्स्ट नवीन सेलच्या ऑर्डर फिल केल्या जातात. कारण खूप लोकांना असं वाटतं बाईंग केली, प्राइस अप गेली, इथं बायर आहे आणि बायरची लिक्विडिटी म्हणजे BSL चुकीचं आहे. जेव्हा मार्केटमध्ये एक डाऊन ट्रेंड चालतो ना,
या डाऊन ट्रेंडमध्ये इथे हायवरती जी लिक्विडिटी असते हिला म्हटलं जातं BSL. BSL म्हणजे काय? सिंपल, सेलरचे स्टॉप लॉसेस हंट करणं. आफ्टर स्टॉप लॉस हंटिंग सेलर बनतात बायर, आणि जसे सेलर बायर बनतात त्यांच्या अगेन्स्ट नवीन ऑर्डर सेलच्या फील होतात. म्हणून म्हटलं जातं की डाऊन ट्रेंडमध्ये लोअर हाय म्हणजे एक बाय साइड लिक्विडिटी आहे. चला आता ह्या बाय साइड लिक्विडिटीला अजून थोडंसं डीपमध्ये समजून घेऊया. ठीक आहे, सर्वात पहिल्यांदा तुमच्या समोर एक स्ट्रक्चर आहे मित्रांनो, आणि या स्ट्रक्चरमध्ये व्यवस्थित पहा. ठीक आहे, आपल्याला इथे काय पाहायला भेटतं? या डाऊन ट्रेंडमध्ये प्राइस ओपन होते, प्राइस अप जाते, एक हाय तयार करते, त्यानंतर प्राइस डाऊन येते, एक लो बनवते, अगेन प्राइस अप जाण्याचा ट्राय करते, पण मार्केट मेकर हायला ब्रेक होऊ देत नाही आणि त्याच्या अगोदरच मोठ्या क्वांटिटीमध्ये इथे काय करतात? सेल करतात. आणि मार्केट मेकर जेव्हा इथं सेल करतात ही प्राइस डाऊन येते, आणि डाऊन येऊन मागील जो काही लो आहे त्याला करते इथे ब्रेक, आणि त्याच्या खाली बनवते एक नवीन लोअर लो. म्हणजे आपल्याला इथे पाहायला भेटलं ओल्ड स्ट्रक्चर ब्रेक झालं, लोअर लो तयार झाला, म्हणजे ट्रेंड आहे डाऊन, एक बेरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. आता मार्केटने हे बेरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कसं तयार केलं? पहिला क्वेश्चन, प्राइस अप चालली होती, सेलरने मोठ्या प्रमाणात इथे लिमिट प्लेस केल्या, हे बायर प्राइसला अप घेऊन गेले, त्या लिमिट सोबत बायर मीट झाले, आणि बाईंगचा प्रेशर इथे संपला, सेलिंगचा प्रेशर वाढला, आणि इथून प्राइस खाली येते आणि मागच्या लोला इथे करते ब्रेक. यामुळे तयार झालं हे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. म्हणजे सिंपल, या सेलरमध्ये स्ट्रेंथ होती आणि या सेलरने सेल केलंय म्हणूनच लो काय झाला? ब्रेक झाला. तर याच्या अबोव मोठी लिक्विडिटी आहे. मग डाऊन ट्रेंडमध्ये हा जो लोअर हाय पॉइंट आहे ना, इथे सेलरने ऑर्डर ओपन केल्या होत्या. ठीक आहे, आणि या सेलरच्या सेल ऑर्डर ओपन झाल्यानंतरच मागे असलेला लो काय झाला? ब्रेक झाला, आणि त्याच्या खाली एक लोअर लो तयार झाला. आणि जर आता मार्केटला हा डाऊन ट्रेंड पुढे कंटिन्यू करायचा आहे, ठीक आहे, आणि इकडे कुठेच मार्केटकडे आयडीएम नाहीये, तर प्राइस अशा वेळेस काय करते? नवीन ऑर्डर फिल करायची आहे, लिक्विडिटीची गरज आहे, तर लिक्विडिटी इथे ही तयार असते, लोअर हायच्या वरती नवीन लिमिट प्लेस होतात, आणि या लिमिटच्या बेसवरती मार्केट पुन्हा स्ट्रक्चरला ब्रेक करतं. मग हा जो लोअर हाय पॉइंट आहे ना, यालाच म्हटलं जातं बाय साइड लिक्विडिटी, म्हणजे सिंपल भाषेमध्ये BSL. अजून थोडंसं डीपमध्ये आपण ही गोष्ट समजून घेऊया. जसं की फ्रेंड्स, इथे एक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटत आहे, आणि या स्ट्रक्चरमध्ये एक स्टॉक ओपन होतो, त्यानंतर स्टॉकमध्ये सेलिंग येते. अचानक स्टॉकमध्ये बायर्स काय करतात? इथून बाय करणं स्टार्ट करतात, आणि प्राइस हळूहळू अप जाते. याच्या अगेन्स्ट इथे सेलर काय करतात? खूप साऱ्या लिमिट प्लेस करून ठेवतात सेलच्या. जशी प्राइस हळूहळू अप जाते, इथे गेल्यानंतर काय होतं? हे बायर्स प्राइसला अप घेऊन गेले, इथे सेलच्या लिमिट प्लेस झालेल्या होत्या, बायर आणि सेलरची इथे झाली फाईट. बायरचा प्रेशर कमी झाला, सेलरचा प्रेशर वाढला, आणि अचानक अप गेलेली प्राइस झाली रिव्हर्स, आणि रिव्हर्स येऊन प्राइस काय करते? बायरच्या पॉइंटला ब्रेक करते, आणि सेलर त्यांची स्ट्रेंथ प्रूव्ह करतात, त्यामुळे तयार होतं एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. आता इथे पहा मित्रांनो, हा जो बायरचा लो आहे तो इथे ब्रेक केला ह्या पॉइंटवरती. कोणामुळे ब्रेक झाला? इथे सेलरने ऑर्डर फिल केल्या, तर इथे सेलरने काय केलं? सेल केलं, बरोबर. तर सेलरने इथे सेल केलं, लोला टार्गेट केलं यावाल्या, तर सेलरने याच्यावरती त्यांचे काय लावलेले आहे? इथे स्टॉप लॉसेस लावलेले आहे. आणि जर ही प्राइस अप आली तर सेलरचे स्टॉप लॉसेस हिट होतील, सेलर बनतील बायर, आणि डाऊन ट्रेंड कंटिन्यू करण्यासाठी मार्केट मेकर अजून इथे लिमिट प्लेस करतील आणि प्राइसला खाली पाठवतील. म्हणून काय म्हटलं जातं? लोअर हायला बाय साइड लिक्विडिटी, आणि मार्केट मेकर डाऊन ट्रेंडला पुढे कंटिन्यू करण्यासाठी बाय साइड लिक्विडिटीचा वापर करतात. चला ही गोष्ट अजून एकदा डीपमध्ये समजून घेऊ व्यवस्थित. ठीक आहे, स्ट्रक्चर वाईज जर बघितलं मित्रांनो, तर सिनारिओ थोडासा या टाईपमध्ये असतो. ठीक आहे, जसं प्राइस अप जाते, सेलर्स इथे ऑर्डर फिल करतात, प्राइसला खाली पाठवतात, आणि ओल्ड स्ट्रक्चरला ब्रेक करतात, त्यामुळे तयार होतं एक बेरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. मार्केटला हे बेरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पुढे कंटिन्यू करायचं आहे, म्हणजे डाऊन ट्रेंड पुढे कंटिन्यू चालवायचं आहे, पण मार्केटचा लोअर हाय आणि लोअर लो याच्या आतमध्ये कुठेच आयडीएम नाहीये.
म्हणजे इंटरनल लिक्विडिटीच नाही आहे. मग इंटरनल लिक्विडिटी नाही तर ऑर्डर कशा फिल होतील? म्हणून प्राइस काय करते किंवा मार्केट मेकर काय करतात, इथून बार्सला अप पाठवतात. प्लस इथे जे सेलर होते त्यांच्या स्टॉप लॉसेस हंट करतात आणि त्याच्यावरती ही जी डॉट डॉट लाईन दिसत आहे ना, या नवीन ऑर्डर मार्केटमध्ये ते लिमिटवरती लावून ठेवतात. डाऊन ट्रेंड कंटिन्यू करायचा आहे. मग लिक्विडिटीचा वापर कसा केला जातो? लिक्विडिटीचा वापर थोडा या टाईपमध्ये केला जातो. इथून प्राइस अप आली म्हणजे बायर्स, प्लस इथं सेलर होते त्यांचे स्टॉप लॉसेस जर हिट झाले ते पण बनतील बायर. सेलरचे स्टॉप लॉसेस हिट करून बायर बनवतील. इव्हन मार्केटमध्ये खालून एक बाईंग आलेली असेल आणि यांच्या अगेन्स्ट मार्केट मेकर इथे खूप साऱ्या सेलच्या लिमिट लावून ठेवतील. ही प्राइस जशी अप पोहोचल हे सगळे बायर्स प्राइसला अप घेऊन जातील. बायर्स आले म्हणून इथे नवीन लिमिट सेलच्या लागले जातील आणि प्राइस खाली येऊन काय करेल, स्ट्रक्चरला इझिली ब्रेक करेल. याला म्हटलं आता बाय साइड लिक्विडिटीच्या अबोव नवीन ऑर्डर प्लेस होणं आणि स्ट्रक्चरला पुढे कंटिन्यू करणं. आता हीच गोष्ट प्रॅक्टिकली कशी घडते चार्टवरती आपण ते समजून घेऊया. मित्रांनो, हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर तुम्ही थोडंसं व्यवस्थित पहा. इथे गोष्टी पूर्ण क्लिअर होतील. ओल्ड स्ट्रक्चर ब्रेक झालं, बेरिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर तयार झालं. लोअर हाय पॉईंट आहे, इथं लोकांनी सेल केलेलं आहे. ठीक आहे, सेलरने याच्यावरती लावलेलं असतात त्यांचे स्टॉप लॉसेस. ठीक आहे, आता रेड कलरची ज्या लाईन्स आहे ना, हे सेलरचे स्टॉप लॉसेस आहे ज्यांनी इथे विकलं आणि प्राइसला या पद्धतीने डाऊन पाठवलं. त्यानंतर बार्स प्राइसला घेऊन अप येतात. पण मार्केटकडे इकडे कुठे आयडीएम नाहीच आहे, म्हणजे मार्केटमध्ये इंटरनल लिक्विडिटीच नाही आहे. डाऊन ट्रेंड तर कंटिन्यू करायचं आहे. मग डाऊन ट्रेंड कंटिन्यू करण्यासाठी मार्केटला काय हवं? फ्यूल हवं. सेलिंग जर करायची असेल तर फ्यूलची गरज आहे. आता ॲज अ फ्यूल बाय साईड लिक्विडिटी कसं काम करते हे समजून घ्या. ही प्राइस जेव्हा अप येते ना, मार्केटमध्ये कोण असतात? ऑलरेडी अप प्राइसला घेऊन येणारे बायर असतात. इथं ज्यांनी सेल केलंय प्राइस जर त्यांच्या अबोव गेली तर ते जे सेलर होते त्यांचे स्टॉप लॉसेस काय होतील? हिट होतील. आणि हिट झाल्यामुळे ते सेलर पण कोण बनतील? बायर. म्हणजे सेलर बायर होतील. प्लस मार्केटमध्ये हे बायर्स आले आणि ट्रेंड तर ऑलरेडी डाऊन चालला होता म्हणून मार्केट मेकर इथे नवीन लिमिट्स प्लेस करतात आणि या लिमिट प्लेस झाल्यानंतर प्राइस जशी बाय साईड लिक्विडिटीच्या अबोव जाते, नवीन ऑर्डरला फील करते, ही डाऊन येऊन काय करते? चेंज इन स्टेट डिलिव्हरी करते. आता CISD काय आहे? कॅरेक्टर चेंज, ट्रेंड बदलणं. म्हणजे लिक्विडिटीच्या बेसवरती डायरेक्शन बदलवली आणि आता इथे कन्फर्म होतं, जेव्हा चेंज इन स्टेट डिलिव्हरी तयार होते ना तेव्हा कन्फर्म होतं बाय साईड लिक्विडिटीच्या बेसवरती मार्केट मेकरने नवीन ऑर्डर फिल केल्या आणि फिल करून त्यांनी काय केलं? डिलिव्हरी चेंज केली. म्हणजे बायरमधून सेलरमध्ये डिलिव्हरी बदलवली. आणि बस अशा वेळेस आपण काय करतो? इथे एंट्री प्लॅन करतो, याच्या अबोव आपला स्टॉप लॉस ठेवतो आणि खाली असलेल्या या ब्रेकऑफ स्ट्रक्चरला आपण काय करतो? ॲज अ TP म्हणून टार्गेट करतो. एकदम सिंपल. बाय साईड लिक्विडिटीच्या बेसवरती कशा ऑर्डर फिल होतात आणि ऑर्डर फिल झाल्यानंतर आपल्याला कन्फर्मेशन कसं भेटतं. आता इथे काही गोष्टी बदलतात. बाय साईड लिक्विडिटी तुम्ही नक्की कोणत्या टाइम फ्रेममध्ये पाहताय? ठीक आहे, जसं की एक एक्झाम्पल, एखादा व्यक्ती काय करत आहे, जी बाय साईड लिक्विडिटी आहे या लिक्विडिटीला तो चेक करत आहे सपोज 1 डेच्या टाइम फ्रेममध्ये. 1 डेच्या टाइम फ्रेमची बाय साईड लिक्विडिटी असेल तर 1 तासांच्या टाइम फ्रेममध्ये पाहिलं जातं चेंज इन स्टेट डिलिव्हरी. ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या. जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल त्या गोष्टी समजल्या पाहिजे. जर 4 तासांच्या टाइम फ्रेमची बाय साईड लिक्विडिटी आहे तर 15 मिनिटामध्ये पाहिली जाते चेंज इन स्टेट डिलिव्हरी, म्हणजे कन्फर्मेशन घेतलं जातं. 1 तासांच्या टाइम फ्रेमची बाय साईड लिक्विडिटी आहे तर 5 मिनिटामध्ये चेंज इन स्टेट डिलिव्हरी पाहून एंट्री घेतली जाते. जर 30 मिनिटामध्ये बाय साईड लिक्विडिटी आहे तर इथे 3 मिनिटाची चेंज इन स्टेट डिलिव्हरी पाहून एंट्री घेतली जाते. आणि जर 15 मिनिटाची बाय साईड लिक्विडिटी आहे तर अशा वेळेस 15 मिनिटाच्या बाय साईड लिक्विडिटीला आपण 1 मिनिटाची चेंज इन स्टेट डिलिव्हरी पाहून एंट्री घेऊ शकतोय. आता CISD म्हणजे काय आहे तर याचा व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहे आणि तो मी मेन्शन पण करेल, तुम्ही एकदा व्यवस्थित पहा. इवन मी खूप डीपमध्ये शिकवण्याचा ट्राय करेल लिक्विडिटी तुम्हाला, कारण हा पहिला पार्ट आहे, याला आपल्याला मोठं करायचं नाही. ठीक आहे, जर तुमच्या कॉमेंट्स आले, इवन तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मी ह्याच व्हिडिओला अजून डीपमध्ये शिकू शकतो तुम्हाला डायरेक्टली एंट्री मॉडेलपर्यंत, की आपण जे शिकलो बॉस स्टॉक आयडीएम. ठीक आहे, याच गोष्टींना वापरून
बाय साईड लिक्विडिटीवरती कसा ट्रेड पकडायचा. म्हणजे तुम्ही या कोणत्याही की लेवलची लिक्विडिटी मार्क केली, या की लेवलच्या लिक्विडिटीला मार्क करून ह्या टाइम फ्रेममध्ये तुम्ही एंट्री पकडू शकतात स्मार्ट मनीच्या स्ट्रक्चरवरती खूप म्हणजे खूप इझी पद्धतीने. कारण एक अल्गोरिदम आहे, हायर टाइम फ्रेमची लिक्विडिटी म्हणजे ती की लेवल झाली आणि लोअर टाइम फ्रेममध्ये कन्फर्मेशन म्हणजे स्ट्रक्चर आपल्याला समजतं आणि त्याच्या बेसिसवरती एंट्री घेणं आणि अपोजिट लिक्विडिटीला टार्गेट करणं. तर मित्रांनो, बाय साईड लिक्विडिटी काय आहे? ओल्ड सेलरचे स्टॉप लॉसेस ते हंट करून नवीन सेल ऑर्डर फिल करणं आणि पुन्हा लोअर लोला खाली टार्गेट करणं. जर तुम्हाला या बाय साईड लिक्विडिटीचे रिअल चार्टवरती एक्झाम्पल हवे असेल स्ट्रक्चर मॅपिंगमध्ये तर तुम्हाला कॉमेंट करावी लागेल. म्हणजे मी येणारा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे ना, ज्यामध्ये मी सेल साईड लिक्विडिटी शिकवल, त्याच्या अगोदर मी बाय साईड लिक्विडिटीचे काही एक्झाम्पल तुम्हाला दाखवल आणि त्यानंतर सेल साईड लिक्विडिटी मी स्टार्ट करल आणि आपण लिक्विडिटीच्या प्रत्येक पॉईंटला वेळ देऊया. एक एक टॉपिक आपण एका एका व्हिडिओमध्ये डीपमध्ये शिकूया. ठीक आहे? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हॅलिड लिक्विडिटी, इनव्हॅलिड लिक्विडिटी, व्हॉल्युमेट्रिक लिक्विडिटी या सगळ्या काही गोष्टी येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी डीपमध्ये शिकवण्याचा ट्राय कराल.